Hello students, good morning. Today we are going to see the last point from the unit 3, that is the grandma's pouch. Uh, so let's start with grandma's pouch. Grandma's pouch is the collection of the drugs of medicinal herbs which are used as a household remedies to cure the small day-to-day ailments by the elderly folks in a household. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्याला आपण मराठीमध्ये आजीचा बटवा असं म्हणत होतो. जुन्या काळी घरामध्ये लहान मुलं वगैरे आजारी पडल्यानंतर आजीची जी पिशवी असायची तर त्या पिशवीमध्ये आजीकडे नेहमी काही मेडिसिनल हर्ब्स असायचे आणि ते हाऊसहोल्ड रेमेडीज म्हणजे छोटे छोटे त्या क्युअर करणे, त्या डिसिजेसला किंवा त्या एलिमेंट्सला क्लिअर करण्यासाठी ते रेमेडीज म्हणून वापरले जायचे. त्यालाच म्हटलं जातं ग्रँडमाज पाऊच. दीज एल्डरली फोक्स ट्रॅडिशनली हँडेड डाऊन their knowledge and experience about the different herbs and the products to the next generation. आणि हे जे एल्डरली फोल्क्स होते तर हे त्यांच्याजवळ असलेलं नॉलेज किंवा एक्सपिरियन्स हे पुढच्या जनरेशनला ते देत होते आणि अशा पद्धतीने एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे हे नॉलेज किंवा हा जो एक्सपिरियन्स होता हा ट्रान्सफर होत होता. तर याला म्हटलं जातं ग्रँडमाज पाऊच. खाली मी एक डायग्राम दाखवली, त्या डायग्राममध्ये भरपूर सारे, या पिक्चरमध्ये भरपूर सारे असे मेडिसिनल हर्ब्स दाखवलेले आहेत की जे वेगवेगळ्या एलिमेंट्ससाठी वापरले जातात. ओके, आता आपण बघणार आहोत आपल्या सिलेबसमध्ये असणारे ग्रँडमाज पाऊचमधले काही इम्पॉर्टंट ड्रग्ज. तसं बघायला गेलं तर टोटल 6 ड्रग्ज ग्रँडमाज पाऊचमध्ये आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे तुलसी म्हणजे ऑसिमम सॅन्क्टम, अडुळसा म्हणजे ॲडाथोडा वसिका, ड्राईड जिंजर म्हणजे जिंजिवर ऑफिसिनाले, टर्मरिक ज्याचं बोटॅनिकल नेम आहे कुर्कुमा लॉंगा, सँडलवूड बोटॅनिकल नेम सँटॅलम अल्बम आणि ॲलो ज्याचं बोटॅनिकल नेम आहे ॲलो बार्बाडेन्सिस किंवा ॲलोवेरा. तर पहिलं आपण बघू तुलसी. तुलसीचं कॉमन नेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुलसीच म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला तुळस असं म्हणतो. याचं बोटॅनिकल नेम आहे ऑसिमम सॅन्क्टम आणि त्याची फॅमिली आहे लॅमिएसी किंवा लॅबिएटी. या फॅमिलीचा कॅरेक्टरिस्टिक व्हर्टिसिलॅस्टर असा इन्फ्लोरसन्स असतो ज्याच्यावरनं ही फॅमिली आयडेंटिफाय केली जाते. याचा जो सोर्स आहे तो म्हणजे पूर्ण प्लांट याचं मेडिसिनल वापरलं जाऊ शकतं. या प्लांटमध्ये असणारे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक इसेन्शियल ऑइल्स असतील जसे युजेनॉल, मिथिलिजेनॉल, टॉलिन, सिट्रोनेलॉल आणि कॅम्फिन. याशिवाय अजूनही काही त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल्स आहेत. इसेन्शियल ऑइल्स हे ॲरोमॅटिक आणि व्होलाटाईल ऑइल्स असतात जे प्लांट्समध्ये आपल्याला बघायला भेटतात, ज्याच्यामध्ये फेनॉल्स, टर्पिन्स आणि अल्डिहाइड्स हे आपल्याला बघायला भेटतात. नंतर त्याचबरोबर अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, सॅपोनिन्स आणि टॅनिन्ससुद्धा तुलसीमध्ये आपल्याला बघायला भेटतात. नंतर याच्या सीड्सपासून तयार केलेलं जे ऑइल असतं, जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं त्याला म्हटलं जातं फिक्स्ड ऑइल, ज्याच्यामध्ये भरपूर सारे फॅटी ॲसिड्स असतात आणि यांच्या लिव्समध्ये भरपूर सारं मिनरल कंटेंट पण असतं. आता बघूया याचे मेडिसिनल युजेस. तर तुलसी जे आहे तर याचे जे लिव्ज जे असतात तर ते एक्सपेक्टोरंट प्रिपरेशन्स, कफ आणि कोल्डसाठी एक्सपेक्टोरंट प्रिपरेशन्स तयार करण्यासाठी वापरलं जातं. नंतर याचे लिव्ज जे आहेत तर ते फिवर आणि गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स, फिवर म्हणजे ताप आणि गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स म्हणजे पोटातले जे काही डिसऑर्डर्स असतील त्यांना ट्रीट करण्यासाठी याचे लिव्ज वापरले जातात तुळशीचे. नंतर पूर्ण जे प्लांट आहे तर याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टीज आहेत. पूर्ण प्लांटमध्ये अँटीमायक्रोबियल म्हणजे वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ते किल करतं आणि इन्सेक्टिसायडल म्हणजे इन्सेक्ट्सला पण ते किल करत असतं. याचे जे लिव्ज असतात तर हे जे लिव्ज असतात तर हे ॲरोमॅटिक म्हणजे ज्यांचा खूप छान पद्धतीने सुगंध येतो, कार्मिनेटिव्ह जे पोटातले गॅस वगैरे घालवण्यासाठी वापरले जातात. नंतर फ्लेवरिंग, स्टिम्युलंट आणि अँटी स्ट्रेस एजंट, स्ट्रेस येऊ नये याच्यासाठी किंवा स्टिम्युलेशनसाठी याचे लिव्ज वापरले जातात. नंतर दुसरा आहे अडुळसा. तुम्ही सगळ्यांनी अडुळसा बघितलेला असेल, ऐकलेलं असेल. तर इथं मी त्याचं पिक्चर देखील दाखवलेलं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल अडुळसा प्लांट. याचं कॉमन नेम आहे अडुळसाच आणि याचं बोटॅनिकल नेम आहे ॲडाथोडा वसिका. याची फॅमिली आहे ॲकॅन्थेसी आणि या प्लांटचं लिव्ज आणि यंग ट्विग्स हे मेडिसिन्स म्हणून वापरले जातात
याच्यामध्ये ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, ज्याच्यामध्ये मेजर बायोॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत अल्कलॉइड्स, ज्याच्यामध्ये व्हॅसिसिनॉल, व्हॅसिकॉल, व्हॅसिसिन, ॲडॅथोडिन, ओलिक आणि इलिनोइक ॲसिड्स. तुम्ही जर बघितले हे सगळे अल्कलॉइड जे आहेत तर त्यांचं नाव जे आहे तर ते ॲडॅथोडा वसिका या नावाशी रिलेटेड आहे. नंतर अडुळसाचे मेडिसिनल युजेस. तसं बघायला गेलं तर अडुळसाचे लीफचे डिकॉक्शन जे आहे, डिकॉक्शन म्हणजे काढा, तर याचं जे लीफ डिकॉक्शन जे आहे तर ते ब्रॉन्किओ डायलेटर्स म्हणून वापरले जातात. म्हणजेच डायलेटर्स म्हणजे डायलेट करण्यासाठी, ब्रॉन्कियास जे असतात तर त्यांना डायलेट करण्यासाठी. नंतर याचे जे लीव्ज असतात तर लीव्ज हे ब्रॉन्कायटिस, कफ आणि कोल्ड, सर्दी, खोकला किंवा ब्रॉन्कायटिस जर असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी याचे लीव्ज वापरले जातात. आणि अँटीमायक्रोबियल एजंट्स म्हणून सुद्धा हे लीव्ज वापरले जातात. नंतर तिसरं आहे ड्राईड जिंजर, ज्याला मराठीमध्ये आपण सुंठ असं म्हणतो. याचं बोटॅनिकल नेम आहे झिंझिबर ऑफिसिनॅले. याची फॅमिली आहे झिंझिबरेसी. आणि याच्यामधला याचा सोर्स आहे ड्राईड रायझोम. रायझोम म्हणजे अंडरग्राऊंड स्टेम जे असतं त्याला आपण रायझोम म्हणतो. आणि जिंजर हे जे आहे तर हे अंडरग्राऊंड स्टेम आहे. आणि त्याचा जो रायझोम जर ड्राय केला तर त्याला आपण सुंठ असं म्हणतो, अदरवाईज त्याला आपण अद्रक असं म्हणत असतो. The dried rhizomes mainly contain the sesquiterpene hydrocarbons such as gingiberine, beta-bisabolane, alpha-farnesene, beta-equicephalandrine. हे जे तर हे त्याच्यामध्ये असणारे सिस्क्यूटर्पिन्स. आपण सेकंडरी मेटाबोलाइट्स बघितले, त्याच्यामध्ये टर्पिन्स ज्यांच्यामध्ये आयसोप्रीन युनिट्स असतात. जर 3 आयसोप्रीन युनिट असेल तर त्याला आपण सिस्क्यूटर्पिन असं म्हणतो. आणि ते सिस्क्यूटर्पिन्स तुम्हाला ड्राईड जिंजरमध्ये बघायला भेटतं. देन इट ऑल्सो कंटेन्स द सम मोनोटर्पिन्स. काही त्याच्यामध्ये मोनोटर्पिन्स पण असणार, ज्याच्यामध्ये 2 आयसोप्रीन युनिट असतील, ज्याच्यामध्ये अल्फा कुर्कुमिन अँड फिनॉलिक कंपाऊंड्स, जिंजरॉल आणि शॅगॉल हे त्याच्यामध्ये असणारे मोनोटर्पिन्स पण आहेत. आता ड्राईड जिंजरचे मेडिसिनल युजेस काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी एजंट म्हणून वापरलं जातं. आणि अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे सूज कमी करण्यासाठी, इन्फ्लामेशन म्हणजे सूज, अँटी इन्फ्लामेशन म्हणजे सूज कमी करण्यासाठी. आणि अँटीसेप्टिक म्हणजे कुठं सेप्टिक होऊ नये, कुठं इन्फेक्शन होऊ नये ह्याच्यासाठी अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. इट हेल्प्स इन हिलिंग ऑफ द वुंड्स ॲज वेल ॲज द रिकमेंडेड इन द कफ, कोल्ड अँड ब्रॉन्कायटिस. याच्यानंतर पुढचं जे मेडिसिनल ड्रग आहे त्याचं नाव आहे टर्मरिक, ज्याला मराठीमध्ये आपण हळद म्हणतो. याचं कॉमन नेम आहे टर्मरिक और हल्दी. याचं बोटॅनिकल नेम आहे कुर्कुमा लॉंगा. कुर्कुमा लॉंगा याची पण फॅमिली जिंजरसारखीच आहे, जिंजिबरेसी. कारण याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण अंडरग्राऊंड रायझोम तयार होतो. आणि टर्मरिकचे फ्रेश आणि ड्राईड रायझोम जे आहेत तर ते मेडिसिनल ड्रग्ज म्हणून वापरले जातात. याच्यामध्ये असणारे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स, याचे रायझोम जे आहेत तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. नंतर विटॅमिन ए, आयर्न आणि रेझिन्स हे पण असतात. इट ऑल्सो कंटेन्स द येलो पिगमेंट. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हळदी म्हटल्यानंतर येल्लो कलरची असते, आणि याच्यामध्ये येल्लो पिगमेंट जे असतं त्याला म्हटलं जातं कुर्कुमिन. त्याचबरोबर काही इसेन्शियल ऑइलसुद्धा असतात, ज्याच्यामध्ये सिस्क्यूटर्पिन, जिंजिबरिन, कुर्कुमिन, नंतर सिनिऑल हे असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स तुम्हाला टर्मरिकमध्ये बघायला भेटतात. आता टर्मरिकचे मेडिसिनल युजेस बहुतेक तुम्हाला माहिती असतील. टर्मरिक आपण घरामध्ये कशासाठी वापरतो, तर अँटीसेप्टिक म्हणून, किंवा सूज आली तर त्याला कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लामेटरी एजंट म्हणून वापरलं जातं. नंतर याचं जे रायझोमचे डिकॉक्शन जे आहे म्हणजे रायझोमचा काढा इज द वन ऑफ द बेस्ट रिकमेंडेड रेमिडीज फॉर द कफ, कोल्ड ऑर ब्रॉन्कायटिस. नंतर जर तुम्ही टर्मरिकचा रेग्युलर यूज जर केला, रेग्युलर यूज ऑफ टर्मरिक बोथ इंटरनली अँड एक्सटर्नली, इट इम्पार्ट्स द फेअरनेस अँड द ग्लो टू द स्किन. जर तुम्ही टर्मरिक बॉडीच्या आतमध्ये पण घेतलं किंवा बॉडीच्या बाहेर जरी तुम्ही लावलं तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला फेअरनेस मिळतो, आणि त्याचबरोबर तुमची स्किन जी असते तिच्यावरती ग्लो येतो. नंतर याचे जे रायझोम्स असतात, रायझोम्स आर युजफुल टू क्युअर द स्किन डिसीजेस, ॲलर्जिक रिॲक्शन्स, स्किन डिस्कलरेशन, अल्सर्स, वुंड हिलिंग्स अँड लेप्रसी. तर या सगळ्या
डिसिजेससाठी रायझोम जे असतात तर ते वापरले जातात, ज्याच्यामध्ये स्किन डिसिजेस असतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसिजेस, ॲलर्जी असेल, कसली ॲलर्जिक रिॲक्शन असेल, किंवा स्किन डिस्कलरेशन होते म्हणजे स्किनचा कलर निघून जातो, किंवा अल्सर असतील, फूड वगैरे आलेले असतील, किंवा वुंड हिलिंग असेल, जखम बरी होण्याचं काम असेल, किंवा लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग असेल, तर या सगळ्यांसाठी तुम्हाला टर्मरिक खूप उपयोगी असते. नंतर 5वा ड्रग आहे सँडलवूड, ज्याला आपण मराठीमध्ये चंदन असं म्हणतो, चंदनाचं लाकूड. याचं कॉमन नेम आहे सँडलवूड ऑर चंदन. याचं बोटॅनिकल नेम आहे सँटॅलम अल्बम, फॅमिली सँटॅलेसी. आणि याचा हर्टवूड आणि रूट्स, हर्टवूड म्हणजे वूडचा सेंटरचा पार्ट, ज्याला हर्टवूड असं म्हटलं जातं, आणि रूट्सचा पण पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल्स असतात, जो कॅरेक्टरिस्टिक चंदनाचा स्मेल जो आहे तर तो हर्टवूड आणि रूट्समध्ये असतो. तर याच्यामधले असणारे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स, रूट्स आणि स्टेम यांच्यामध्ये येलोइश ॲरोमॅटिक व्होलाटाईल ऑइल असतं, ज्याचं प्रमाण 6% असतं. नंतर लिव्ज, फ्रूट्स आणि सीड्स यांच्यामध्ये सँटॅलॉल, सँटॅल्बिक ॲसिड, पाल्मिटिक ॲसिड, ओलिक ॲसिड, लिनोलिक ॲसिड आणि शुगर्स असतात. याच्यामध्ये सँटॅलॉलचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, 90%. नंतर फ्रूट जे असतात याचे फ्रूट्स हे बिच्युलिनिक ॲसिड, बीटा सिटेस्टोरॉल आणि फॅटी ॲसिड्स भेटतं आपल्याला यांच्या फ्रूट्सपासून. नंतर त्याचबरोबर ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, बिच्युलिनिक ॲसिड, बीटा सिटोस्टेरॉल. आणि याचे हर्टवूड जे आहे तर याच्यापासून इसेन्शियल ऑइल आपल्याला भेटतं, ज्याच्यामध्ये अल्फा सँटालेन आणि बीटा सँटालेन हे 2 महत्त्वाचे ऑइल्स आपल्याला बघायला भेटतात, ज्याच्यामुळे त्याला कॅरेक्टरिस्टिक स्मेल येतो. आता सँडलवूडचे मेडिसिनल युजेस काय, चंदन कशासाठी वापरला जातो, तर सँडलवूड पावडर जे असतं, पावडर आणि ऑइल, तर हे स्किन ट्रीटमेंटसाठी किंवा ॲरोमाथेरपीसाठी वापरलं जातं. स्किनची ट्रीटमेंट करायची असेल किंवा ॲरोमाथेरपी, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सुगंध जे असतात तर ते वापरून ॲरोमा यूज करून थेरपी म्हणजे त्याची ट्रीटमेंट केली जाते, त्याला ॲरोमाथेरपी असं म्हटलं जातं. आता सँडलवूड ऑइल जे असतं इट कंटेन्स द ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी अँड ग्रेट टोनिंग इफेक्ट ऑन द स्किन. याचं जे सँडलवूड ऑइल जे तर त्याच्यामध्ये भरपूर सारे ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी आहे, आणि स्किन जी असते स्किनचा स्टोनसुद्धा याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सुधरून जातो. द ऑइल इज ऑल्सो यूज टू क्युअर द स्किन डिसिजेस लाईक रॅशेस, ॲलर्जीज, ड्राय एक्झेमा, स्किन इचिंग, वुंड, स्कार्स, स्वेलिंग एक्सेट्रा. तर याचं जे ऑइल आहे तर वेगवेगळे स्किन डिसिजेस असतील, ज्याच्यामध्ये रॅशेस, अंगावरती रॅशेस वगैरे येणं किंवा ॲलर्जी असणं, किंवा ड्राय एक्झेमा म्हणजे अशी कोरडी खाज असेल, किंवा स्किन इचिंग असेल, स्किनला अशी इचिंग होत असेल, किंवा वुंड म्हणजे जखम, स्कार्स म्हणजे व्रण असतील, असे जुने काही जखम झाली असेल तर त्याचं व्रण असेल, किंवा स्वेलिंग असतील, सूज आलेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ऑइल जे सँडलवूड ऑइल तर ते वापरता येऊ शकतं. त्याचबरोबर सँडलवूड पावडर पेस्ट इज ॲप्लाइड ऑन द प्रिकली हीट, हेडेक, डिहायड्रेटेड स्किन अँड इज ऑफ ग्रेट हेल्प इन द अँटी एजिंग स्किन केअर ट्रीटमेंट्स. तर सँडलवूड पावडरची जी पेस्ट आहे तर ही प्रिकली हीट म्हणजे घामोळ्या येणं, किंवा हेडेक, डोकेदुखी असेल, किंवा डिहायड्रेटेड स्किन असेल, स्किन जर ड्राय झालेली असेल, अँड इज ऑफ ग्रेट हेल्प इन द अँटी एजिंग. अँटी एजिंग म्हणजे जास्त वय दिसू नये याच्यासाठी ज्या ट्रीटमेंट केल्या जातात अँटी एजिंग स्किन केअर ट्रीटमेंट्स, तर त्याच्यामध्ये सुद्धा सँडलवूड पावडरची पेस्ट वापरली जाते. त्याच्यानंतर शेवटचा ड्रग आहे ॲलो, ज्याला आपण ॲलोवेरा, कोरपड, कोरा कांदा अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला कॉमनली आपण त्याला बोलत असतो. तर याचं बोटॅनिकल नेम आहे ॲलो बार्बाडेन्सिस. याची फॅमिली आहे लिलिएसी. सोर्स आहे लिव्ज जे असतात याचे ॲलोवेराचे ते जास्त करून मेडिसिनल ड्रग्ज म्हणून वापरले जातात. याच्यामध्ये असणारे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स, याचे जे लिव्ज जे आहेत त्याच्यामध्ये ग्लायकोसाइड्स चं मिक्सचर असतं, ज्याला ॲलोईन असं म्हटलं जातं. इट इज अ मिक्सचर ऑफ ग्लायकोसाइड्स, ॲलोईन. नंतर याच्यामध्ये असणारं मेन ग्लायकोसाइड आहे बार्बालोईन. बार्बालोईन हे नाव जे येतं बार्बाडेन्सिस याच्यावरून आलेलं आहे. म्युसिलेज ऑफ द लिव्ज, याच्यामध्ये असणारा जो चिकट म्युसिलेज जो आहे लिव्जमध्ये असणारा चिकट म्युसिलेज, तर त्याच्यामध्ये ग्लुकोज, गॅलॅक्टोयुरॅनिक ॲसिड हे भरपूर प्रमाणात असतात. इन ॲडिशन टू द अनआयडेंटिफाईड अल्डोपेंटोज अँड प्रोटीन विथ 18 अमायनो ॲसिड्स. त्याचबरोबर काही अनआयडेंटिफाईड अल्डोपेंटोज पण याच्यामध्ये असतात, आणि काही प्रोटीन्स की ज्याच्यामध्ये 18 अमायनो ॲसिड्स असतात. तर असे अल्डोपेंटोज आणि प्रोटीन्स पण याच्यामध्ये बघायला भेटतात. ॲलोवेराचे युजेस काय आहेत, तर ॲलोचं जे जेल असतं म्हणजे त्याचं जो काही म्युसिलेज आहे त्याला म्हटलं जातं ॲलो जेल.
तर ह्या ॲलोजेलमध्ये कूलिंग प्रॉपर्टीज असतात. त्याचबरोबर ब्लड प्युरिफिकेशन करायचं असेल त्याच्यासाठी किंवा स्किनला ग्लो आणायचा असेल तर त्याच्यासाठी हे जे ॲलोवेरा जे असतं तर हे इंटरनली घेतलं जातं. इट इज टेकन इंटरनली टू प्युरिफाय द ब्लड अँड गिव्स द ग्लो टू द स्किन. याचा ॲलोवेराचा जो केक असतो, केक म्हणजे त्याचा जो लिपचा जो पल्प आहे, केक म्हटलं जातं त्याला, तो मला इथं दिसला असेल. दिस इज कॉल्ड ॲज द ॲलो केक. ओके, तर हा जो ॲलो केक जो आहे तर तो ब्लड प्युरिफिकेशनसाठी किंवा ग्लो येण्यासाठी स्किनला. देन अलो हेल्प्स टू कंट्रोल द डॅन्ड्रफ, ज्याच्यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत. अँड इट ऑल्सो इम्प्रूव्ज द स्किन ऑफ द स्कॅल्प, म्हणजे आपली डोक्याची जी स्किन असते तिला स्कॅल्प असं म्हटलं जातं. तर ह्या स्कॅल्पच्या स्किनला पण इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि डॅन्ड्रफ कंट्रोल करण्यासाठी ॲलोवेरा वापरलं जातं. इट स्टिम्युलेट्स द हेअर ग्रोथ अँड गिव्स द बेटर लस्टर. तर हेअर ग्रोथ पण वाढते आणि केसांना एक खूप छान अशी चकाकी येते, ज्याला लस्टर असं म्हटलं जातं. देन द लीफ पल्प म्हणजे लीफपासून तयार केलेला जो काही लीफचा जो काही एक्स्ट्रॅक्ट असेल तर व्हेन इट इज ॲप्लाइड एक्सटर्नली टू ट्रीट द पिंपल्स, ब्लॅक हेड्स, स्किन ॲलर्जीज, सनबर्न्स, ॲब्रेजन्स अँड स्किन इरिटेशन. तर याचा जो लिपचा जो पल्प आहे म्हणजे लिपमध्ये असणारा आतमधला गर, तर तो जो आहे तर तो पिंपल्स असतील किंवा ब्लॅक हेड्स असतील चेहऱ्यावरती किंवा स्किन ॲलर्जी असेल किंवा सनबर्न असेल म्हणजे उन्हामुळे काहीतरी जळालेलं असेल किंवा ॲब्रेजन्स असतील, स्किन इरिटेशन असेल, तर अशा वेळेस बाहेरून त्याला वापरता येऊ शकतं. देन लिप पल्प इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द अल्सरेशन अँड द मॅलिग्नेसी. तर अल्सर असेल किंवा मॅलिग्नेसी असेल तर त्याला पण प्रिव्हेंट करण्यासाठी लिप पल्प वापरला जातो. इट प्रिव्हेंट्स द स्किन रिॲक्शन्स इन द पेशंट्स अंडरगोईंग द केमोथेरपी. जर पेशंट केमोथेरपी यूज करत असेल तर त्या केमोथेरपी यूज करणाऱ्या पेशंटमध्ये स्किन रिॲक्शन्स येऊ नये याच्यासाठी सुद्धा ॲलोवेराचा पल्प वापरला जातो, लीप पल्प वापरला जातो. देन द पोल्टिसेस ऑफ लीव्ज ॲप्लाइड टू द ट्युमर्स, सिस्ट, इन्फ्लेम्ड पार्ट्स अँड द स्कॅल्प्स. तर याचे जे लीव्हचे जे पोल्टिसेस आहेत तर ते जे आहेत तर ते ट्युमर्स म्हणजे असे गाठे असतील किंवा सिस्ट्स असतील किंवा असे फुगलेले भाग असतील, इन्फ्लेम्ड पार्ट्स असतील किंवा स्कॅल्प्स असतील, याच्यासाठी ते वापरले जातात. तर अशा पद्धतीने हे 6 ड्रग्ज जे आहेत तर ते हे ग्रँडमास पाऊचमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि परत तुमच्या माहितीसाठी सांगतो की ग्रँडमास पाऊच हे जुन्या काळी जे काही आजी असायची तर आजीच्या बटव्यामध्ये असणारे जे काही हर्बल रेमेडीज असायच्या तर त्याला ग्रँडमास पाऊच असं म्हटलं जातं. आणि आपण हे 6 प्रकारचे वेगवेगळे ग्रँडमास पाऊचमधले ड्रग्ज आपण बघितले. ओके, थँक्यू.